Hello dear student, this is Pragati. आपण पाहतोय सेट्स प्रॅक्टिस सेट 1.3 चा क्वेश्चन नंबर 5. Write a subset relation between the sets. P is a set of all residents in Pune. M is a set of all residents in Madhya Pradesh. I is a set of all residents in Indore. B is a set of all residents in India. अँड एच इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. तर ह्यांच्यामध्ये आपल्याला काय काय रिलेशन्स आहे ते पाहून घेऊया आपण. तर पहा, सगळ्यात मोठा इंडिया राहील. इंडिया, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पुणे आणि इंदोर. तर मग आपण इंदोर आणि मध्य प्रदेशचा एक बनवूया. त्याच्यानंतर पुणे महाराष्ट्र आणि पुणे इंडिया आणि इंदोर इंडिया असं याचे सेट्स बनतील. चला पाहूया. तर पहिला सेट आपण पी वरून बनवू. पी हा सबसेट असेल कोणाचा? महाराष्ट्र म्हणजे एच, बरोबर. नंतर पी हा सबसेट आहे इंडिया म्हणजे बीचा, बरोबर. आता एम म्हणजे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश हा सबसेट कोणाचा होणार? मध्य प्रदेश हा सबसेट होणार इंडियाचा म्हणजे बी. नंतर आय हा सबसेट कशाचा होणार? आय हा सबसेट होणार एमचा आणि आय हा सबसेट होणार इंडियाचा सुद्धा, बरोबर ना, म्हणजे बी. इथे पाहिजे आपल्याला बी. त्याच्यानंतर आपण बनवूया महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश आणि इंडियाचा आपण बनवला आहे. आता महाराष्ट्र आणि इंडियाचा बनवूया. महाराष्ट्र म्हणजे एच हा सबसेट कोणाचा असेल? बीचा, बरोबर. सगळे सेट झालेले आहेत मुलांना. आता आपल्याला याच्यातला 1 झालाय, 2 बाकी आहे. सेकंड काय विचारलाय? विच सेट फ्रॉम द अबव एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. तर याच्यापैकी आपला युनिव्हर्सल सेट कोणता राहणार? तर जो सगळ्यात मोठा असतो तो आपला युनिव्हर्सल असतो म्हणजे इंडिया. म्हणजे हे झाला बी. बी हा सेट हा सगळ्यात मोठा आहे आणि तो युनिव्हर्सल सेट राहणार. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन.